PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 12वा. लेखिका प्राची सुळे. शाळेच्या कामाचं घोडं पुढे सरकलं. सगळं नीट झाले तर येणाऱ्या 10-15 दिवसात आपल्याला अप्रुव्हल नक्की मिळेल. मैथिली खुश होत म्हणाली, ये होई ना बात. होणार, नक्कीच होणार. ऑल द व्हेरी बेस्ट. विक्रम आनंदून म्हणाला. चौघे गप्पा गोष्टी करत मिठाईचा आस्वाद घेऊ लागले. कथा पुढे सुरू. मैथिली गेल्यावर आदिराज तडक ऑफिसला निघाला. त्याला त्याच्या डॅडना काय सांगायचे हे समजत नव्हतं, पण तो काहीतरी मार्ग काढणार होताच. अर्ध्या तासाने तो विश्वनाथ यांच्यासमोर त्यांच्या केबिनमध्ये होता. येस आदिराज, बस. सांग काय झाले, त्यांनी विचारले. डॅड, मंत्रीसाहेब आले नव्हते. मी थांबलो होतो त्यांच्यासाठी. नंतर घाईघाईत दिवाकर शेटे आले. मी त्यांना कामाचं सांगितले. त्यांनी मला थोडा वेळ दिला, सारं काही ऐकून समजून घेतले आणि 7 दिवसांनी यायला सांगितले. काय 7 दिवसांनी? अरे पण का? मी स्वतः बोललो आहे त्यांच्याशी. तेव्हा तर काही नाही म्हणाले. विश्वनाथ यांचा रागाचा पारा वाढत होता. डॅड, आता ते मंत्री, त्यांची कामे वेगळी असतात. आय मीन ते म्हणाले असतील तुम्हाला, पण अचानक काही अर्जंट काम आलं असेल तर काय माहीत. पण दिवाकर शेटे आले ना, त्यांनी बोलावलं आहे परत. आदिराज खूपच मोठी खेळी खेळत होता. त्याला हेही माहीत नव्हते जर त्याचं खोटं विश्वनाथ यांना समजलं तर काय होईल. पण तो सध्या या सगळ्याच्या परे गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त मैथिली होती. ज्या क्षणी त्याला मैथिलीच शिवांजली शाळेची ओनर आहे, त्या क्षणी त्याच्या मनातून शिवांजली चॅप्टर क्लोज झालं. पण खरी कसोटी आता लागणार होती. आदिराज, कसला विचार करतोयस? विश्वनाथ यांच्या जड आवाजाने तो भानावर आला. डॅड, मी पुन्हा जाईन आणि फायनल मीटिंग करून येईन. आदिराज म्हणाला. ते ठीक आहे, पण तू अजून एक गोष्ट विसरला आहेस. कुठली? काय झाले तुला आधी? तूच बोर्ड डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये म्हणाला होतास ना, शिवांजली स्कूल केस हँडल करणार आहेस तू. 1 महिना हवाय तुला. मग त्या कामाचं काय झाले? तू काही प्लॅन इम्प्लिमेंट केला आहेस का? आधी, आय वॉन्ट दॅट स्कूल ॲट एनी कॉस्ट. आय डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज. विश्वनाथ उसळून म्हणाले. डॅड प्लीज काम डाऊन. मी दोन्ही कामं करतो, पक्का. ओके, तू आपल्या बिजापूरच्या साईटला व्हिजिट करून घे एकदा. काम कुठपर्यंत आलंय बघ. यू मे गो नाव, ते म्हणाले आणि आदिराज पटकन उठला व केबिनच्या बाहेर पडला. भस्कन तो त्याच्या केबिनमध्ये घुसला. त्याला स्वतःचाच राग येत होता. एकीकडे बिझनेस, दुसरीकडे प्रेम. प्रेम? किती पटकन हा शब्द त्याच्या मनात आला. तो जिच्यावर प्रेम करतोय तिला ते माहिती तरी का? आणि माहीत झालेच तर तीही प्रेम करेल का, की धुडकावून लावेल? आदिराज विचार करत होता. त्याला पटकन ते सुचले. शिवांजली शाळेत जाऊन मैथिलीला भेटलो तर? आदिराजने विचार केला व तो अंमलात आणला. दुसऱ्या सकाळी त्याने कार काढली व शिवांजली शाळेच्या रोखाने पळवू लागला. गेटवर सिक्युरिटीने त्याला विचारले. साहेब, कोणाला भेटायचे आहे? मैथिली राजे मॅडमना. अपॉइंटमेंट आहे का? नाही. मग साहेब, आत नाही सोडता येणार. आदिराज त्याला काही बोलणार तो त्याच्या पुढ्यातला फोन वाजला. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. सिक्युरिटी पटकन बोलला. मॅडम, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे, पण अपॉइंटमेंट नाही आहे म्हणतात. सिक्युरिटी म्हणाला. हो हो, पाठवतो मॅडम. त्याने बोलून फोन ठेवून दिला. साहेब, मैथिली मॅडमने तुम्हाला भेटायला बोलावले आहे. 2ऱ्या मजल्यावर डाव्या बाजूची केबिन, सिक्युरिटीने सांगितले. बरं, ओके. आदिराज हसला व पुढे निघून गेला. कोण आहे हा एवढा श्रीमंत? गाडी पण भारी आहे. दिसायला तर हिरोसारखा दिसतोय. जाणाऱ्या आदिराजकडे सिक्युरिटी पाहत तोंडातच बडबडला. आदिराज 2ऱ्या मजल्यावर आला. येताना तो बारकाईने शाळेचं निरीक्षण करत होता. डाव्या बाजूच्या केबिन बाहेर थांबून त्याने खोल श्वास घेतला व केबिनच्या दारावर टकटक केली. कम इन. आदिराजने दार ढकललं व आत आला. मैथिलीने मान वर करून पाहिलं आणि तिच्या ओठांवर हसू आले. प्लीज कम, ती म्हणाली. आय एम व्हेरी सॉरी. मी काहीही न सांगता सरळ तुम्हाला भेटायला आलो. आदिराज खुर्चीत बसत म्हणाला. नॉट ॲट ऑल. पण तरीसुद्धा आश्चर्य तर आहेच की तुम्ही अचानक व्हिजिट केली, तिने त्याच्याकडे बघत म्हटले. ते मी इथे एका मीटिंगसाठी आलो होतो ना, थोडा वेळ होता, सो म्हटलं तुमची शाळा पाहून घेऊ. आदिराज उत्तरला. खूप छान.
मग चला तुम्हाला शाळा दाखवते. ओह सॉरी, मी तुम्हाला चहा कॉफी काही विचारलीच नाही. सांगा काय मागू, चहा की कॉफी की ज्यूस, तिने विचारले. आधी शाळा पाहून घेऊ, मग इथेच कॉफी घेऊ, चालेल, आदिराजने विचारले. हो चालेल ना, चला. दोघे केबिनच्या बाहेर आले. तू मजली छोटी इमारत होती शाळेची. अतिशय देखणी होती शाळा. शाळेचा पूर्वीचा बाज तसाच होता. त्याला कुठेही बाधा पोहोचवली नव्हती. उलट शाळेचा प्रत्येक कोपरानं कोपरा अतिशय सुंदर ठेवला होता. सारे वर्गही छान रंगवले होते. एक कॉन्फरन्स रूम, कम्युनिटी हॉल, टीचर्स रूम, मैथिलीची केबिन आणि अजून एक केबिन होती. शाळा पाहून दोघे केबिनमध्ये परत आले. मी कॉफी सांगते, मैथिली म्हणाली व तिने इंटरकॉम करून कॉफी सांगितली. मग आवडली का आमची शाळा, तिने विचारले. मनापासून आवडली. इतकी सुंदर सुबक देखणी शाळा मी पहिल्यांदाच पाहतोय, आदिराज म्हणाला. थँक्स. पण एवढी मोठी जागा आहे शाळेची, अजून एक बिल्डिंग बांधली जाऊ शकते ना. हो तेही करायचे आहे. त्यासाठीच तर शाळा 10वीपर्यंत करायची आहे. माझ्या आईवडिलांचे आणि आजोचे स्वप्न आहे ते, मैथिली भाऊक होत म्हणाली. एक सुचलं म्हणून विचारतो, कॅन आय, आदिराज म्हणाला. हो विचारा. समजा कोणी तुम्हाला अशी ऑफर दिली की ही शाळा ज्या ठिकाणी आहे त्या बदल्यात दुसऱ्या जागी ह्यापेक्षा मोठी शाळा बांधून दिली, काहीही खर्च न घेता, आणि वरून शाळेला किती लाखांचं डोनेशन दिलं, तर काय तुम्ही हो म्हणाल? आदिराजने हा प्रश्न तर विचारला, पण आता त्यालाच टेन्शन आलं. मैथिली काय उत्तर देते त्याला ऐकायचे होते. अचानक मैथिलीची नजर बदलली. एका क्षणासाठी तिने आदिराजकडे संशयाने पाहिले. जणू आदिराजच तिला ही ऑफर देत होता. मैथिली, मी जस्ट विचारले, इट्स ओके, तो पटकन म्हणाला. नाही आदिराज, पण मला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे ना, ती स्तब्ध आवाजात म्हणाली. हा प्रश्न तुम्हीच विचारलात म्हणून मी निदान तुम्हाला उत्तर देते, नाहीतर त्या व्यक्तीला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला असता. कारण आपली भेट नुकतीच झाली आणि तुम्ही सहज विचारलं आहे म्हणून. तर माझं उत्तर ठामपणे ना आहे आणि पुढेही असणार. ही शाळा इथून कुठे दुसऱ्या ठिकाणी हलवणे केवळ अशक्य आहे. आणि का आम्ही असं करायचे सांगा? ही जागा एकल मालकी हक्काची आहे. सरकार दप्तरी राजेंच्या नावावर आहे. खूप वर्षांचा इतिहास आहे. जेव्हा माझ्या ग्रेट ग्रँडफादरनी शाळा बांधली ती केवळ समाजाच्या हितासाठी, समाजसेवेसाठी. काय गरज होती त्यांना सर्वस्व देऊन शाळा चालवायची? कर्मयोगी होते तेच माझ्या आजींनी केले, माझ्या आईवडिलांनी केले, यापुढेही मी करणार. आम्ही कोणाच्या जागेवर शाळा नाही उभारली, ना कोणाची जागा हडप केले. मग फक्त पैशांसाठी कशाला सौदा करायचा? हे विद्या मंदिर आहे. विद्या दिली जाते, विकली नाही जात. आमच्याकडे प्रचंड पैसा आहे, पण एक शाळा चालवू शकू एवढे नक्कीच आहेत. मैथिलीने त्याला सरळ भाषणच दिले. आदिराज तिच्याकडे स्तंभित होऊन पाहत होता की शिपाई कॉफी घेऊन आला. केबिनमध्ये झालेला तणाव निवळला. प्लीज कॉफी घ्या, मैथिली एकदम नॉर्मल आवाजात म्हणाली. येस थँक्स, आदिराजने कप उचलला. पण तुम्ही का असे विचारले? तिनेच विचारलेच. बिलीव्ह मी सहज विचारले. ही शाळा शहराच्या एकदम प्राईम लोकेशनवर आहे. कोणताही मोठा बिल्डर भविष्यात ही ऑफर देऊ शकतो. सो बघावं तुम्ही किती फर्म आहात ते. आदिराजने पूर्ण बाजीच पलटवली. मैथिली हसली. मग कळले ना मी किती फर्म आहे ते? येस समजले, त्याने होकार भरला. दोघांनी कॉफी संपवली. मे आय कम इन मॅडम? येस प्लीज कम. सबनीस सर आत आले. त्यांनी आदिराजकडे पाहिलं. या सर बसा. हे आदिराज चौधरी. आदिने पटकन त्याचं सरनेम सांगितले. येस हे आदिराज चौधरी आहेत, मैथिली म्हणाली. नमस्कार. सबनीस म्हणाले. नमस्कार, आदी म्हणाला. बोला सर, काही काम होते का? मॅडम, शिवापूर डॅमच्या हॅपी स्टे रिसॉर्टचा मेल आला आहे. पुढच्या आठवड्याच्या शनिवार आणि रविवार ते कुठलंही बुकिंग घेणार नाही आहेत. आपल्या शाळेच्या पिकनिकसाठी राखीव ठेवणार आहेत. त्यांचा मेलला रिप्लाय करून कन्फर्म करू का? मुलांच्या पालकांना त्याची सूचना देता येईल, सबनीस सर म्हणाले. आता मैथिली काय उत्तर देईल ते देईल, पण आदिराजचे डोळे आनंदाने विलक्षण चमकत होते. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.